श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्तरकांडातला श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा 6वा भाग वाचूया. उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर तिला ऊन त्रास देत होतं आणि आतून मनस्ताप त्रस्त करीत होता. ती दुःखी स्त्री पाहून माझं मन द्रवलं. मी तिला प्यायला पाणी तसंच खायला मांस आणि जंगली फळं दिली. ब्रह्मन कालीनं जेव्हा विश्रांती घेतली तेव्हा मी तिची सविस्तर चौकशी केली. महामुने, मी विचारल्यावर तिनं जी आपली जन्मकथा निवेदन केली ती सांगतो, ती ऐका. तिचं नाव काली होतं आणि ती निषाद कुलातली कन्या होती. विद्वन. तिच्या पित्याचं नाव दांभिक होतं. ती दांभिक कन्या विंध्य पर्वतावर राहत होती. सदैव इतरांचं धन चोरणं आणि चुगल्या करणं हेच तिचे उद्योग होते. एके दिवशी तिनं आपल्या पतीची हत्या केली म्हणून तिच्या आप्तस्वकीयांनी तिला घरातून बाहेर काढलं. ब्रह्मन, अशा प्रकारे परित्यक्त्या झालेली त्या दुर्गम तसेच निर्जन वनात मजपाशी आली होती आणि तिनं आपली कृत्य मला अशा प्रकारे कथन केली. मुने, मग वसिष्ठांच्या त्या पवित्र आश्रमाजवळ मी आणि काली दोघेही पती पत्नी संबंधाचा स्वीकार करून राहू लागलो आणि मांसाहारावर उदरनिर्वाह करू लागलो. एके दिवशी आम्ही दोघेही उपजीविकेसाठी काहीतरी उद्योग करण्यासाठी वसिष्ठांच्या आश्रमात गेलो. महात्मन, तिथं देवर्षींचा समाज जमला होता. तेच पाहून आम्ही तिथं गेलो होतो. तिथं माघ मासात प्रतिदिवशी ब्राह्मण लोक रामायणाचा पाठ करताना आम्हाला दिसले. त्यावेळी आम्ही निराहार होतो आणि पुरुषार्थ करण्यास समर्थ असूनही तहान भुकेनं व्याकुळ झालेलो होतो. म्हणून निरीच्छेनच वसिष्ठांच्या आश्रमात गेलो होतो. पण मग मात्र लागोपाठ 9 दिवसपर्यंत भक्तिपूर्वक रामायण कथा ऐकण्यासाठी आम्ही दोघे तिथं जात राहिलो. मुने, त्याच वेळी आम्हा दोघांचा मृत्यू झाला. आमच्या त्या कर्मानं भगवान मधुसूदनांचं मन प्रसन्न झालं होतं म्हणून त्यांनी आम्हाला घेऊन येण्यासाठी दूत पाठविले. ते दूत आम्हा दोघांना विमानात बसवून भगवानांच्या परमधामी घेऊन गेले. आम्ही दोघे देवादिदेव चक्रपाणींकडे जाऊन पोहोचलो. तिथं आम्ही जितका काळ मोठमोठे भोग भोगले ते सांगतो, ते ऐका. कोटी सहस्त्र आणि कोटी शत युग इतका काळ श्रीरामधामात निवास करून आम्ही ब्रह्मलोकी आलो. तिथं देखील तितकाच काळ राहून आम्ही इंद्रलोकी आलो. मुनिश्रेष्ठा, इंद्रलोकात देखील तितकाच काळ राहून परमोत्तम भोग भोगल्यावर आम्ही क्रमशः या पृथ्वीवर आलो आहोत. इथं देखील रामायणाच्या प्रसादानं आम्हाला अतुल संपत्ती प्राप्त झाली आहे. मुने, अनिच्छेनं रामायणाचं श्रवण केलं तरी आम्हाला अशा प्रकारे फलप्राप्ती झाली आहे. धर्मात्मन, जरी 9 दिवसांपर्यंत भक्तिभावानं रामायणाची अमृतमयी कथा ऐकली तरी ती जन्म, वार्धक्य आणि मृत्यूचा नाश करणारी ठरते. विप्रवरा, ऐका. विवश होऊनही जे कर्म केलं जातं ते रामायणाच्या प्रसादानं परम महान फल प्रदान करतं. मग नारद म्हणाले, हे सारं ऐकून मुनीश्वर विभांडक राजा सुमतीचं अभिनंदन करून आपल्या तपोवनाकडे निघून गेले. विप्रवरांनो, आता तुम्ही देवाधिदेव चक्रपाणी भगवान श्रीहरींची कथा ऐका. रामायण कथा कामधेनूप्रमाणे अभीष्ट फल देणारी सांगितली गेली आहे. माघ मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्नपूर्वक रामायणाची नवान्न कथा ऐकली पाहिजे. ती सर्व धर्माचं फल प्रदान करणारी आहे. हे पवित्र आख्यान समस्त पापांचा नाश करणारं आहे.
जो हे वाचतो किंवा ऐकतो तो भगवान श्रीरामांचा भक्त होतो. नारद म्हणाले, महर्षींनो, आता मी रामायणाचा पाठ आणि श्रवणासाठी उपयोगी दुसऱ्या महिन्याचं वर्णन करतो. एकाग्रचित्त होऊन ऐका. रामायणाचं महात्म्य समस्त पापांचा नाश करणारं, पुण्यजनक तसंच सर्व दुःखांचं निवारण करणारं आहे. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसंच स्त्री या सर्वांना समस्त मनोवांछित फल देणार आहे. त्याच्या योगे सर्व प्रकारच्या व्रताचं फळ देखील प्राप्त होतं. ते दुःस्वप्नांचं नाशक, धनाची प्राप्ती करून देणारं तसंच भोग आणि मोक्षरूप फळ देणारं आहे. म्हणून ते प्रयत्नपूर्वक ऐकावं. याच विषयाला अनुसरून विज्ञ पुरुष एक प्राचीन इतिहासाचं उदाहरण देतात. तो इतिहास आपल्या पाठकांच्या आणि श्रोत्यांच्या समस्त पापांचा नाश करणारा आहे. इथे श्री वाल्मिकी रामायण महात्म्य या अध्यायाचा 6वा भाग पूर्ण झाला. उद्या आपण याचा 7वा भाग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.